नमस्कार मित्रांनो, आदित्य विटामिनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी घरी जाणार होतो मित्रांनो. आता आपला मठ बऱ्यापैकी विकला गेला आहे. मी स्वतःसाठी भाजी घेऊन जाऊ तेव्हाशी आपल्या दुकानासमोर ही गाडी आली आणि या गाडीवर आहे काय बघू शकतात आपण, लॉकी दुधी भोपळा. जे बघितलं की सगळेजण म्हणतात अरे ही नको रे, पण थांबा, ही साधारण दिसणारी भाजी दुधी भोपळ्याची भाजी ही शरीरासाठी किती भारी आहे मी तुम्हाला माहिती आहे का? अंजली भाभी तारक मेहतामधील आपले जे तारक मेहता आहेत त्यांना का हे भाजी वारंवार खाण्यासाठी आग्रह करतात. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असतं, शरीर थंड राहण्यास मदत करतं. त्यामध्ये कॅलरी खूप जास्त असतात. ज्यांना पोट साफ होत नाहीत, गॅस होतो किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यासाठी ही भाजी खूप उपयोगी ठरू शकते. आणखी एक भारी गोष्ट म्हणजे त्यामुळे वजन सांभाळायचं असेल तर कॅलरी कमी असल्यामुळे ही भाजी नक्की खा. यामध्ये शरीराला लागणारे विटामिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे तब्येत चांगली राहायला मदत होते. लहान मुलं असोत, मोठी माणसं असोत, आजी आजोबा सगळेच ही भाजी आरामात खाऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी बाजारात दुधी भोपळा दिसला तर ही भाजी नको असं म्हणू नका. आठवड्यातून 2-3 वेळा खा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आदित्य विटामिनला सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आदित्य विटामिनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जशी माहिती देतो ती आपल्याला जर आवडत असेल तर सबस्क्राईब करून आपल्या सर्व मित्रांना नक्की पाठवा. बाकी अजून आपल्याला काही सुझाव असतील तर तेही पाठवा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.